हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आता दुपारच्या 12:30-1 वाजत आलेत. माझी चालली स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकासाठी बनवते मी चपात्या बनवायच्या आहेत. शेपूची भाजी ती बनवते, नंतर खरडा पण थोडा बनवते. रात्रीचा भात शिल्लक राहिला होता, त्याला फोडणी देऊन असं पुलाव केला आहे आणि चाललं आहे दुपारचं स्वयंपाक. तर माझे सासू सासरे आहेत तर ते पण आलेत. जवळपास 1 वर्ष होऊन गेले. 1 वर्षानंतर आमच्याकडे आलेत. कारण म्हणजे माझ्या आई आहेत ना, तर आईंच्या आई आहेत तर त्यांच्याजवळ असते, त्यामुळे त्यांना कुठं जास्त फिरताच येत नाही, त्यांच्याजवळच त्या बसावं लागतं. आणि आता पण खरं तर यायचं कारण म्हटलं तर आईंची बहीण आहे तर त्यांचे मिस्टर आहेत तर ते वारले होते आणि ते मुंबईला गेलते. ज्यावेळेस आम्ही गावावरून इकडं आलतो त्यावेळेस आमच्याबरोबरच आल्या होत्या मिळून. आणि नंतर आम्ही त्यांना स्वारगेटला सोडलं. स्वारगेटवरून ते मुंबईला गेल्या आणि नंतर आम्ही घरी आलो. तर आता आले 2-3 दिवस अजून थांबतील इथं आणि नंतर मग गावाला जातील. त्यामुळे आता आमच्या तिघांचा स्वयंपाक आहे तर बनवायला लागले. त्यांचा सकाळी नाश्ता केला आणि ते ऑफिसला गेले आणि आमच्या तिघांचा स्वयंपाक चालू आहे. संचितला आज आहे सुट्टी, सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यामुळं तो घरीच आहे. आता भात रात्रीचा होता, वरण भात रात्री केलं होतं आणि वरण भात रात्री केलेला भात शिल्लक राहिला होता. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या भाताला मी फोडणी देऊन त्याचा पुलाव केला. तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ तयार केलाच आहे. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता कसा तयार केला आहे. आणि आता सगळ्यात अगोदर शेपूची भाजी बनवून घ्यायला लागली आणि शेपूची भाजी बनवली की नंतर लगेच चपात्या बनवून घ्यायच्या. चपात्याचं पीठ आहे तर मी सकाळीच नाश्त्याला चहा चपाती बनवली होती तर त्यावेळेसच मी चपात्याचं पीठ जास्त मळून घेतलं होतं. म्हणजे आता त्या चपात्याचा इथं पटकन आता फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं. भाजी झाली की मग लगेचच चपात्या करून घ्यायच्या. भात आहे तर मी भात कसा बनवला तर ते पण तुम्हाला मी सांगते. तुम्हाला बघायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे पण. तर आता मी फक्त सांगते. भाताला फ्रीजमध्येच ठेवला होता रात्री, नंतर त्याला बाहेर काढून ठेवला. बाहेर काढून ठेवल्यानंतर कांदा कट केला. कांदा, टोमॅटो, गाजर असेल तर गाजर पण टाकायचं. माझ्याजवळ गाजर पण होतं. उभी कट केलेली मिरची, नंतर कोथिंबीर एवढं सगळं कट करून घ्यायचं. तर रात्रीचा भात होता त्यामुळे त्याला पुलाव टाईप बनवायचा आणि पुलाव बनवण्यासाठी मी तुपाचा वापर केला. तुपामध्ये सगळं कांदा, टोमॅटो, नंतर मिरची, गाजर सगळं छान असं भाजून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची आणि जो भात आहे तर तो टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचा. मस्त असा सिंपल असा आपला पुलाव तयार झालेला आहे. आता बनवायला लागले मी शेपूची भाजी. शेपूची भाजी पण सिंपल पद्धतीनंच बनवते. तर एक शेपूच्या भाजीचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यात मी मिरची टाकली नव्हती तर बरेच जण म्हणले होते की मिरची नाही टाकली. तर होते काय, मिरची थोडी जरी टाकली तर संचितला तिखट लागतं आणि संचितला तिखट खायची कसलीच सवय नाही. आणि त्यामुळे मी भाज्यांमध्ये ज्या काय पालेभाज्या बनवत असते तर त्याच्यामध्ये मिरची अजिबात टाकत नाही. आणि मिरची टाकली का मग तो खात नाही. मग मिरचीसाठी संचितला सेपरेट करायचं आणि आम्हाला सेपरेट करायचं. त्यापेक्षा आम्हीच बिना मिरचीची भाजी आहे तर खात असतो आणि छान पण लागते बिना मिरचीची पण भाजी. आणि तसं पण काही एवढं असं वेगळी टेस्ट अशी अजिबातच लागत नाही. तर शेपूची भाजी कधी पण करताना अशी पहिली धुवून घ्यायची आणि नंतर कट करायची. नाही तर बऱ्याच जणांना काही सवय असते, शेपूची भाजी पहिली कट करतात आणि नंतर धुवून घ्यायची. तर तसं नाही करायचं. तसं धुवून घेतलं की ते शेपूच्या भाजीतलं काय जीवनसत्व आहेत तर ते पाण्यासोबत जातात. त्यामुळं नेहमी भाजी निवडायची, स्वच्छ निवडून झाले की मग धुवायची आणि मग कट करायची आणि डायरेक्ट फोडणी द्यायची. तर असं करायचं. तर कोणत्या पण शेपूची भाजी असो, तांदळीची भाजी असो किंवा मेथीची भाजी असो, असं बऱ्याच म्हणजे पालेभाज्या आहेत तर त्याच्यामध्ये लसूण आहे तर भरपूर टाकायचा. लसूण जास्त टाकला की भाज्या आहेत तर छान लागते. तर मी पण आता शेपूच्या भाजीमध्ये भरपूर असा लसूण थोडासा जाडसरच असा बारीक केला होता आणि जाडसर लसूण बारीक केलेला तेलामध्ये छान भाजून घेतला. नंतर आहे तर शेपू बारीक कट केलेली ती टाकली. मटकीची डाळ आहे तर एक अर्धा पाऊण तास अगोदर भिजत घातली होती. मटकीची डाळ टाकायची, मीठ टाकायचं आणि वाफेवरच शिजवायची भाजी. भाजीत कसलंच पाणी टाकायचं नाही. ज्या पालेभाज्यामध्ये पाणी वगैरे टाकलं तर त्या एकदम पचपचित होतात आणि त्या खायला पण चांगल्या लागत नाहीत. त्यामुळं मेथी, शेपू अशा कितीतरी पालेभाज्या आपण ज्या सुक्या बनवतो तर त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. त्याच्या मीठ टाकलं आपण, मीठ टाकलं की ऑटोमॅटिकच भाज्यांना आहे तर पाणी सुटतं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्येच भाज्या शिजवून घ्यायच्या. संचित काय सुट्टी असली की संचितची मस्ती असते, असं लाडात शिरून आहेत तर गॅसवरच रुमाल टाकून गेला. त्याला थोडंसं ओरडून आहे तर ओरडून बोलली का मग लगेचच जाऊन तिकडं बसला. चपात्या करायला लागलं, भाकरी करायला लागलं की संचित आहे तर लगेचच येत असतो आणि आलं की लगे पीठ वगैरे पाहिजे असतं त्याला. मग आता बाहेर बसला होता खेळत, चपात्या बनवायला लागलेली माहिती झालं का लगेच येणार आणि पीठ घेऊन जाणार. तर माझं स्टँड आहे तर लक्ष्मीच्या वेळेस मला भरपूर असे व्हिडिओ काढायचे होते आणि मला माहिती होतं की गावाला गेलं की व्हिडिओ काढायला स्टँडचा वापर होईल.
त्यामुळे माझं फोनचं जे स्टँड आहे तर मी आठवणीने घेऊन गेले होते आणि गावावरून येताना इतकी घाई गडबड झाली सगळे, त्यामुळे ते स्टँड कधी विसरलं ते कळलंच नाही. आणि झालं काय खरं सांगायचं तर स्टँड होतं माझ्या माहेरी आणि मम्मीचं कसं असतं असं जास्त पसारा वगैरे दिसतो म्हणून आमचं ते शेडमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी आता व्हिडिओ टाकले होते चुलीवरचं काय काय स्वयंपाक केलेला. तर ते शेड आहे तर आमचं सांगायचं झालं ते तर ते स्टोर रूमसारखं आहे, जे काय लागत नाही ते सगळं मम्मी त्याच्यात नेऊन ठेवत असते. आणि मी गेली लगेच सासरी, थोड्या दिवस थांबले आणि नंतर जायच्या अगोदर पण तिकडे गेले. मग गेले की मम्मीनं स्टँड आहे तर माझं तिथं शेडमध्ये नेऊन ठेवलं आणि ते शेडमध्ये स्टँड नेऊन ठेवल्यामुळं माझ्या काही लक्षातच राहिलं नाही स्टँड माझं घेऊन यायचं वगैरे काय. आणि तसंच आम्ही आहे तर इकडं पुण्याला यायला निघालो, जवळपास निम्मापेक्षा जास्त आलो होतं पुढं. आणि मग आल्यानंतर मग लक्षात आलं की अरे इच्छा माझं फोनचं स्टँड तर राहिलंच, आता काही करायचं. त्यामुळं सांगितलं होतं, नंतर माझे आजोबा म्हणले होते घेऊन येतो, पण झालं काय त्यांना सोलापूरचं म्हणजे त्यांचं ऑफिसचं काम होतं, सोलापूरला जायचं होतं त्यांना. मग ते सोलापूरला गेले, आता गेल्या 2 दिवसापूर्वी सोलापूरला गेले होते आणि सोलापूरमधून ते पंढरपूरला गेले. पंढरपूरमध्ये माझी माझी मम्मी आहे तर म्हणजे आले ते तिचे कोणतं आहेत ते म्हणजे मम्मीच्या भावाचा मुलगा आहे तर त्याला दवाखान्यात घेऊन आले होते. मग मम्मी तिथून तसं पंढरपूरमध्ये स्टँड घेऊन आली, स्टँडला गेली आणि नंतर ते पण सोलापूरवरून पंढरपूरच्या स्टँडला गेले, तिथून स्टँड घेतला आणि मग पुण्याला आलं. तर माझ्या स्टँडसाठी एवढं सगळं कष्ट आहेत तर त्याने घेतलं. खास म्हणलं तर सोलापूरचं काम झालं की माझ्या स्टँडसाठी आहेत तर ते पंढरपूरला गेले. ते पंढरपूरमध्ये आई दादा आहेत तर ते पण इकडं मुंबईलाच गेले, ते पंढरपूरमध्ये कोणच नव्हतं. तरी पण स्टँडसाठी स्टँडवरच आहेत तर माझं फोनचं स्टँड घेतलं आणि तिथूनच बस पकडून डायरेक्ट पुण्याला आले. तर त्यांना एवढं सगळं करायपर्यंत सकाळी लवकर गेले होते, 6ला गेले होते आणि संध्याकाळी एक 8 वाजल्या त्यांना घरी यायला. पुणे ते सोलापूर, सोलापूर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुणे एका दिवसामध्ये त्यांनी एवढं सगळं केलं. आणि मध्येच त्यांच्या ऑफिसचं काम पण थोडंफार केलं आणि माझं स्टँड आहे तर फायनली आलेलं आहे. आता मस्त असे व्हिडिओ काढायचे, स्टँड नसले की काय व्हिडिओ पण काढता येत नाहीत, काहीच नाही. माझ्याजवळ आता 2-3 दिवस झाले काय जे असतील नसतील ते फोनमधलेच व्हिडिओ काढत होते. नंतर मध्येच डीमार्टला गेलो, डीमार्टमध्ये गेलेले ते पण थोडेफार व्हिडिओ आहेत तर तसं काढलं. संचितचं कसं मूडवरचं काम असतं, संचितचा मूड चांगला असेल त्याला काढ व्हिडिओ म्हणलं तर मूड काढतो, नाहीतर अजिबात काढत नाही. आणि त्याचं पण त्याला पण स्कूल असतं, त्यांचं पण ऑफिस असतं आणि मग मला तसं फोर्स करायला आवडत पण नाही की व्हिडिओ काढा माझा. त्यामुळं आपलं स्टँड असलेलं कसं बरंच असतं, मोबाईल आपल्या स्टँडला लावला की जे काय आपण करतोय ते करत राहायचं, कुणाला काढा पण म्हणायची गरज नाही. आणि काय सकाळचं म्हणलं तर त्यांची ऑफिसची गडबड असते, संचीचं स्कूल असतं आणि मग सकाळ तर मला स्टँड असून पण व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही, एकदम गडबड गडबड असते. आणि त्यामुळे सकाळचं तर नाहीच बनत, त्यामुळे दुपारच्या वेळेस किंवा मी जास्त करून संध्याकाळच्या वेळेसच आहे तर व्हिडिओ बनवत असते, काढत असते. आणि स्टँड आले ते आता थोडंसं बरं वाटायला लागले. बरेच दिवस झालं मी शॉर्ट व्हिडिओ पण असं काढलेच नव्हते. शॉर्ट व्हिडिओ तर काय काय हातानेच म्हणजे असं हातामध्येच फोन पकडून काढले होते. आता मस्त असे शॉर्ट व्हिडिओ पण छान छान असं रेसिपींचं मी शॉर्ट व्हिडिओ पण काढेल. आणि असं असं आता चालू झालं माझं रुटीन आहे. तर ते नवीन स्टँड पण मी ऑनलाईन मागवलं होतं, पण त्या स्टँडचं झालं काय एवढं हे नाही, चांगलंच नाही ते स्टँड. आता बघू त्याचं काहीतरी करता येईल. आता एवढं म्हणजे कसं ते आडवाच व्हिडिओ काढायचा असतो त्यांनी आणि असं ऑनलाईन दिसलं व्यवस्थित, पण ऑनलाईन कुठली पण वस्तू घेतली तर ते दिसते तशी नसते. त्यामुळे आता बघू ते महागारी झालं तर झालं, नाही तर आता त्याचं काहीतरी करावं लागेल. तर दुपारचा स्वयंपाक आहे तर सगळा झालेला आहे बनवून. माझा इथं आहे खरडा, नंतर पुलाव तव्यामध्ये तुम्ही बघितलाच असेल हा पुलाव, चपात्या झाल्या, भाजी झाली. संचित आता आहे तर जेवण आम्हाला वाढायला लागलं आहे, बसलो आहे असं चटईवरती. दुपारचं जेवण आहे तर जेवण करायला लावलं आहे, ते तर ऑफिसलाच गेलेत. संचितनी आम्ही जेवण करायच्या अगोदर संचितने थोडं जेवण केलं आणि शेपूची भाजी आणि चपाती खाल्ली आणि आता आम्ही तिघं जेवण करायला लागलो आहे. संचितला म्हणलं व्हिडिओ काढताना, संचित बघू शकते एकदम लाडात शिरून आपला कसा तर व्हिडिओ काढतोय. दादांना तर एकदम क्लोजअपमध्ये दाखवायला लागला आहे आणि मी ताटं वाढून घ्यायला लागले. आई आहेत तर त्या पाणी आणायला लागलेत, त्यांना जेवण करताना पाणी लागतं, गोळ्या वगैरे जेवणाच्या अगोदर खात असते ते. तर चला तर तुम्ही सगळेजण जेवण करायला येऊ शकता. मस्त असं साधं सिंपल आहे तर जेवण बनवलं आहे. तर कालच आले होते आई दादा आणि काल आल्यावर कसं प्रवास वगैरे करून आले ते, मुंबईवरून जर यायचं म्हटलं तर एक 4-5 तास तर लागतेच यायला. त्यामुळं रात्री आलं की साधं सिंपल वरण भातच केलं होतं आणि आता एकदम भाजीच बनवली होती सिंपल आणि जेवण वगैरे झालं. आता संचितनी आहे तर दादांना काम लावले, काही तर ब्लॉक्स आहे तर खेळत बसला होता. दोघं जण आपले खेळत बसलेत. ABCDचे ब्लॉक आहेत, नंतर ॲपलचे आहेत, फ्रुट्सचे आहेत, कार वगैरे असं काय काय आहे तर ते सगळं
संचित आहे तर व्यवस्थित आपलं खेळत बसला होता. दादांना पण सांगत होता कसं करायचं आहे ते तुम्ही सांगा. आणि मस्त असं चाललं होतं दोघांचं खेळ. संध्याकाळच्या जेवणामध्ये अजून काय बनवायचं आहे तर ठरलं नाही. संध्याकाळचा चहा वगैरे तर काही दोघं पण पित नाहीत, मी एकटी पित असते. दादा पिलं तर पित असते थोडाफार कोरा, ते पण बिना साखरेचा, साखर कसली चालत नाही. संचितने आहे तर खेळून खेळून थोडंसं दमलं बाळ. आणि मम्मीने कसं, मी येताना करंज्या थोड्याच होत्या आणि करंज्या थोड्या असल्यामुळं सारण भरपूर केलं होतं. तर जे काही शिल्लक राहिलेलं सारण आहे तर तेच मला मम्मीने दिलं. आणि सारणाचं अजून मी काही करंज्या वगैरे काही केल्या नाहीत. तर हे गव्हाचं पीठ होतं माझ्याजवळ, एक्स्ट्रा पीठ मिळालेलं असतंच गव्हाचं. कधी पण संचितला कधी भूक लागेल, कधी काय खायचं असतं ते सांगू शकत नाही. त्यामुळे मी कधी पण चपात्या वगैरे झाल्या की एक 3-4 चपात्याचं पीठ माझं शिल्लक असतं. तर त्या चपात्याच्या पिठाच्या संचितला एकदम गरम गरम आहे तर करंज्या करून घेतल्या. करंज्या करून झाले की मग ते लगेचच सगळं साहित्य आहे तर जिथल्या तिथं ठेवायला लागले. संचितला जास्त करून मैद्याच्याच आवडल्या होत्या. गव्हाच्या करून दिल्या तर म्हणलं एवढ्या छान नाहीत झाल्या. त्यामुळे त्यांनी जे आतलं काय जे सारण असतं ते सारणच खाल्लं आणि वरचं जे पुरी आहे तर ते नाही खाल्ली. पण त्याला नाही आवडले बहुतेक. त्यामुळे आता बघू, आता नंतर मैदा पण घरूनच मम्मीनं दिला आहे. आता शिल्लक राहिलेला मैदा कसं मम्मी एकदा केलं की नंतर त्या मैद्याचा काहीच वापर होत नाही. सारण पण मला दिलं, मैदा पण मलाच दिला. आता त्या मैद्याच्या बघू एकदा थोड्याफार करंज्या आहेत तर करायच्या. संचितला करंजी वगैरे देऊन झाली, कट्टा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला. थोडं जरी काय करायचं म्हटलं तर पांढरं आहेत तर होतंच. आणि आत्ता बनवायला लागले मी चहा. तर मी दादांना विचारलं चहा पिणार आहे का, तर दादा म्हणले होय. तर ते कधी पण चहा प्यायचं म्हटलं तर कोरा पितात आणि बिना साखरेचा. त्यांना शुगर आहे दोघांना पण, त्यामुळे ते साखर वगैरे असं गोड स्वीट असं काही खात नाहीत. आणि जरी खाल्लं तर कधी तर खाते, जास्त खात नाहीत. आणि ते पण ऑफिसवरून आता आलेत आणि त्यांना पण विचारलं मी चहा पिणार आहे का, तर ते काय म्हणले चहा पित नाही. त्यांना तसं पण चहा वगैरे जास्त आवडत नाही प्यायला, थोडासा चहा पित असते कधी तर. चहा चपाती बरोबरच शक्यतो चहा असतो, नाही तर असं पिण्यासाठी कधीच चहा पित नाहीत, नाही म्हणत असतेत. संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं आहे तर ते अजून काही ठरलं नव्हतं. संचितचं मध्येच चाललं होतं पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. त्यामुळं खोकतोय पण संचित थोडासा, काहीतरी आता उलटसुलट काही काही खाल्लं की, तळलेलं वगैरे काही खाल्लं की अधूनमधून त्याचा खोकला पण आहे, सर्दी पण येत असते. त्यामुळं म्हणतोय पण मला पिझ्झा पण खायचा आहे. आता बघू, पिझ्झा खायचा असेल तर पिझ्झा दोघं तिघं जाऊन ते खाऊन येतील. आणि मी आता एकदम सिंपल असा कोरा आहे तर चहा करायला लागले. दादांना पण कोराच केला होता, मग आता त्यांना कोरा केलायच तर मला पण वाटलं चला आपण पण आज कोराच चहा प्यावं, म्हणून मी पण कोराच चहा प्यायला लागले. इथं कढईमध्ये तेल आहे तर त्याच्यावर आता झाकण वगैरे ठेवते. आणि ह्या तेलाचा वापर आहे तर मी म्हणजे असं काही भाज्या वगैरे करायच्या असतील तर त्यालाच करत असते. आणि हे तळलेलं तेल मी जास्त दिवस ठेवत नाही, लगेचच वापरत असते, तेलाचा वापर लगेच करते. नाहीतर आणि लोखंडाच्या कढईमध्ये कसं तेल जास्त दिवस ठेवलं, जास्त दिवस म्हणण्यापेक्षा जास्त वेळ ठेवलं ना तर ते काळं पण पडतं. त्यामुळे लोखंडाच्या कढईतलं तेल लगेच साईडला तर काढून ठेवायचं, नाहीतर वापरून तर टाकायचं. चला तर तुम्ही मस्त असा येऊ शकता चहा प्यायला. आणि माझ्याजवळ मी चहा पिण्यासाठी हे घेतले, आपलं काय म्हणतो त्याला, असं वेगळंच आहे ताक वगैरे प्यायचं असतं तसं घेतले. ते मला आवडतं, मी ताक पण पित असते, चहा पण पित असते. तर दादा चहा आणि बटर खातेत, मी पण चहा वगैरे पिऊन झालं माझा पण. आणि आता टाईम झाले जवळपास 6:30 पावणे 7 किंवा 7 पण झाले असतील, 7 वाजलेत. आणि संचित खायला लागलाय पिझ्झा. संचितनी जाऊन पिझ्झा आहेत तर जाऊन घेऊन आले, पिझ्झा वगैरे खाऊन आला संचित. आणि आई दादा आहेत तर आमच्यासाठी बर्गर घेऊन आले होते. त्यामुळे आता बर्गर असतानाच खूप असे मोठेच्या मोठे असतात, 2 बर्गर आणले होते. मी एक खाल्ला बर्गर आणि त्यांना एक बर्गर खायला दिला. त्यामुळे आता संध्याकाळच्या जेवणामध्ये तर आम्ही दोघं तर जेवण करणार नाहीच. आणि संचितनी पण पिझ्झा खाऊन आला होता. तर आई दादा आणि संचित तिथं सोसायटीच्या बाहेरच पिझ्झा बॉक्स म्हणून म्हणजे पिझ्झ्याचं दुकान आहे, तिथं जाऊन संचित पिझ्झा गरमागरम खाऊन आला. आणि आमच्यासाठी दोघांनी बर्गर आणले होते. तर ते बर्गर आता आम्ही खाऊन म्हणजे आता खात बसलोय. मी दोघांनी पण गरम गरम बर्गर खाल्ले. अजून स्वयंपाक नाही बनवला. आता मी त्यांना विचारलं तुम्ही काय खाणार आहे, तर ते म्हणले, दादा म्हणले मी भाकरी आणि ऑमलेट खाणार आहे. दोघांना पण तेच बनवलं होतं आणि दोघांनी पण तेच जेवण केलं. आम्ही दोघांनी तर जेवणाला सुट्टी मारली, कारण बर्गर एवढा मोठा होता तर ते खाऊनच पोट भरलं. त्यामुळे दुसरं काही खाल्लंच नाही. चला तर तुम्ही पण या बर्गर खायला. संचितला विचारलं तू खातो का, तर संचित म्हणला मला नाही खायचं, त्यामुळे त्याला नाही दिला. आम्ही दोघांनीच बर्गर फस्त केला. आणि इथं आहे जे काय घेऊन आलेलं त्याचं बिल. तर असं आहे. बर्गर पण छान होते, एकदम टेस्टी होते. थोडं थंड झाले होते कारण चालत येईपर्यंत थोडा वेळ लागतो. आणि ते चालले होते दोघांच्या गप्पा. टी व्ही तर चालूच असते, टी व्ही बघून ना बघू, टी व्ही 24 तास चालूच असतो, काहीतरी बातम्याच चालू असतात.
आणि तसं पण आमच्यात जास्त करून पिक्चरचं वगैरे चॅनल नाहीत, न्यूजचं चॅनल आणि संचितसाठी कार्टूनचं चॅनल एवढंच आहे. संचितनी लॉलीपॉप खायला सुरुवात केली. नंतर आहे तर मी बर्गर वगैरे माझा खाऊन झाला की मग नंतर मी भाकरी केली आणि ऑमलेट केलं. मग दोघांनीच जेवण केलं, आम्ही काही जेवण नाही केलं, आई दादाने जेवण केलं. त्यांना तसं पण बाहेरचं जास्त आवडत नाही, त्यामुळे ते काय बाहेरचं शक्यतो खात नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागला मला. आणि जेवण वगैरे झालं की चालली होती टी व्ही बघायचं काम, थोडंसं फिरून वगैरे झालं. संचितच्या चालल्या होत्या गप्पा, काय काय आलं की ते आल्यापासून त्यांच्या महागच आहे, बडबड 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 चालूच आहे त्यांची. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. तर बाय.